नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. समान नागरी कायदा आणण्यासाठी फडणवीस सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. समान नागरी कायदा लागू करण्याच्या संदर्भात समितीची स्थापना केली जाणार असल्याची माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समान नागरी कायदा आणण्यासाठी आग्रही असल्याचं कळतंय. पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसाचा आता विधानसभेला फटका बसलाय. लक्षवेधीला उत्तर द्यायला मंत्रीच उपस्थित नाहीये. मंत्री उपस्थित नाही, त्यामुळे विधानसभा 10 मिनिट तहकूबही करण्यात आलेली आहे. मुंबईमधील पावसाचा आमदार आणि मंत्र्यांना देखील फटका बसलेला आहे. पावसामुळे मंत्रीच उपस्थित नाहीये. लक्षवेधीला उत्तर द्यायला मंत्री उपस्थित नसल्यानं विधानसभा 10 मिनिटांसाठी तहकूबही करण्यात आलेली. 9:30 वाजता मुंबईच्या 293च्या प्रश्नावर सत्ताधारी पक्षाची चर्चा होती. आम्ही माझ्यासह काही सदस्य या ठिकाणी वेळेच्या आत पोहोचलेले आहेत, पण मंत्री महोदय नसल्यामुळे अध्यक्षांनी सभागृह तहकूब केलेलं आहे. मंत्री महोदय आली की चर्चेला सुरुवात होईल. जय श्रीराम. नियम 293 अन्वये चर्चा. बोलवले प्रभू साहेब, आपण चालू करूया तोपर्यंत. या चर्चेला जेव्हा सुरुवात केली परवा अमित साटम साहेबांनी, सन्मान्य सदस्यांनी, ते आपण महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आपण ज्या काही त्यांच्या जबाबदारी त्या आठवण करून दिल्या. अध्यक्ष महोदय, आम्ही इथून या पावसात सुनील प्रभू गोरेगाव, अतुलजी गोरेगाव, मी मालाड, अबूबाई तर इथे जवळ राहतात. आम्ही येतो 2.5 सव्वा 2 तास लागतो आम्हाला यायला. त्यामुळे आपण बैठक तहकूब करा. आमच्या नावाने ताशेरे ओढले तरी आम्हाला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता बैठक तहकूब करा आपण 10 मिनिटासाठी. कारण हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय. आम्ही इतक्या सकाळी 1.5 तास प्रवास करून येतोय. हे काय पद्धत आहे? मंत्र्यांशिवाय कसं काय होईल? कोणीतरी एक तर मंत्री पाहिजे. सभागृह 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येतो.